वाजवा एकदा दादां करता. किती गोड त्यांनी काय टाळ्या वाजवता विकत आणल्यासारख्या. जरा जोरात टाळ्या वाजवत जा. टाळ्या वाजवल्याचा फायदा असा आहे वाटलं पाहिजे बोरोळमध्ये आई जगदंबेला काहीतरी आपल्या दरबारामध्ये चालू आहे. नाही तर माझ्यावर एकटीवरच प्रसन्न होईन आणि यांच्यावर तुमचं काय. टाळ्याच वाजवायच्या असेल ना तर आवाज देवापर्यंत गेला पाहिजे. जोरात टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्याचा फायदा असा आहे आम्हालाही बरं वाटतं आणि जर एखाद्याला आ केलं तर तो जागा होतो. हां तुम्ही जर आ केलं तर आम्हाला वाटतं आमचाच काळ जवळ आला की काय. असं व्हायला नको. हां म्हणून सांगते हा संसार दुःख रूपे एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. संसारामध्ये तुम्हाला दुःखच बघायला भेटेल. सुख जर पाहिजे असेल ना तर भगवंताच्या चरणाजवळ अभंगाच्या दुसऱ्या चरणात येरते माईक दुःखाची जनती. येरते माईक दुःखाची जनती. रती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. जर भगवान परमात्मा सोडला ना तर बाकी सगळं तुम्हाला दुःखच बघायला भेटेल. म्हणून सांगते त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा आणि आई वडिलांची सेवा करा. सांगू आज आई जगदंबेच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे आणि एका लेडीजचंच कीर्तन तुम्ही ठेवलंय. टाळी वाजवा एकदा ग्रामस्थान करता. यांनी महिलेला अधिकार दिलाय. सांगू तुम्हाला आज तुम्हाला टाळी वाजवायला लावण्याचं खरं कारण की आज माझ्या आईची जयंती. सांगू तुम्हाला आज 12 जानेवारी जिजाऊ मासाहेबांची आज जयंती. आणि सांगू तुम्हाला जर जिजाऊ माता जर नसत्या ना तर छत्रपती शिवाजी राजे आपल्याला बघायला भेटले नसते. सांगू तुम्हाला ज्या वेळेस जिजाऊ मातेला दिवस गेले होते ना त्यावेळेस जिजाऊ मातेला डोहाळे व्हायचे आणि लक्ष्मीने विचारलं जिजाऊ तुम्हाला काय खावंसं वाटतंय. आत्ताची जर माता असती ना तर कुणाला काय 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 कशाचे डोहाळे होतात ते मला सांगायचं नाही. पण सांगू तुम्हाला माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे झाले होते. जिजाऊ मातेने सांगितलं होतं हे लक्ष्मी मला वाटतं मी एका हातामध्ये तलवार घ्यावी एका हातामध्ये ढाल घ्यावी मी घोड्यावर बसावं आणि मी मुघलांचा नाश करावा मी शाहिस्ते खानाची बोटे छाटावीत अशी डोहाळे जिजाऊ मातेला व्हायचे. म्हणून छत्रपती शिवाजी राजांसारखा पुत्र जन्माला आला. सांगू ज्या ज्या वेळेस शिवाजी राजांचं नाव निघतं ना त्या त्या वेळेस जिजाऊ मातेचं नाव निघतं. धन्य धन्य थोराई
शिवरायांची जी जाई धन्य धन्य थोराई शिवरायांची जी जाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा जिजाऊला मुजरा माता धावून हकेला आली कोटी पुत्र दिला भाग्यशाली नवी हिंदवीची पहाटे झाली हिला महाराष्ट्र वैभवशाली अशी महानती आई गुण इतिहास गाई महानती आई गुण इतिहास गाई राजा जनता जगाने पाहिला मुजरा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा जिजाऊला होती मुघलांची सत्ता त्यावेळी दीन दुबळ्यांना नव्हता हो वाली होती मुघलांची सत्ता त्यावेळी दीन दुबळ्यांना नव्हता हो वाली आया बहिणींना संकट काळी नव्हता कैवारी कोणी त्यावेळी अशी मानती आई गुण इतिहास गाई मानती आई गुण इतिहास गाई राजा जनता जगाने पाहिला मुजरा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा जिजाऊला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की माता की हर आज जिजाऊ मातेची जयंती आहे म्हणून त्यानिमित्त खऱ्या अर्थानं सहज कीर्तनामध्ये आठवण झाली म्हणून जिजाऊंचे उपकार आपल्यावर किती आहेत जिजाऊ माता सुद्धा आई भवानीचाच अवतार आहेत आणि सांगू तुम्हाला यार ती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना तर अविनाशी असणाऱ्या देवाला आपलंसं करून घ्या अविनाश करी पुलिया अविनाश करी पुलिया ऐसे अविनाश करी पुलिया ऐसे अविनाश करी पुलिया अविनाश करी पुलिया ऐसे अविनाश करी पुलिया ऐसे अविनाश अविनाश करी पुलिया ऐसे अविनाश करी पुलिया ऐसे नबी मना पिसे गोविंद पुलिया ऐसे नबी मना पिसे गोविंद रते माईक दुखती जनती रते माईक दुखती जनती दुःखाची जनती फिरते माईक 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 दुःखाची जनती अविनाश करी आपुली आईसे गोड प्रमाण दिलं दादांनी लावी म्हणा पिसे गोविंदाचे सांगू तुम्हाला त्या गोविंदाचं पिसं मनाला लावून घ्या किती गोड प्रमाण दिलं किती गोड वाजवलं हे जर असंच चांगलं चालू राहिलं ना तर आपण 1 वाजेपर्यंत कीर्तन करू चालेल ना चालेल का काही बसायचा त्रास झोपेचा त्रास जेवणाचा त्रास मांड्या मोडायचा घालायचा काही त्रास नाही ना मग मी एवढा वेळ कीर्तन वाढून करणार उरलेल्या वेळेचे वाढून द्याल ना काही त्रास देऊ नाही तर नाही देऊ पण मोकळ्या मनाने हो म्हणले ना खूप बरं वाटलं बघा विठ्ठल विठ्ठल कीर्तनच आपलं 9:30ला चालू झालं होतं नाही का अविनाश करी आपुले ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे हां ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी काम माणसाने इमानदारीने करावं है की नाही
अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाशी असणाऱ्या देवाला आपलंसं करा. देवाला कुणी कुणी आपलंसं केलं होतं. मीराबाईने आपलंसं केलं होतं, जनाबाईने आपलंसं केलं होतं, मुक्ताबाईने आपलंसं केलं होतं. हा सांगू तुम्हाला, त्या देवाला जर आपलंसं करायचं असेल ना तर त्या गवळणींसारखं आपलंसं करा. भागवतामध्ये वर्णन आलंय, ज्या वेळेस भगवंताला अक्रूर घ्यायला आले होते, डोक्यात घेतलं ना तर डोळ्यात पाणी येईल, लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस भगवंताला अक्रूर घ्यायला आले होते ना त्यावेळेस काही गवळणींची अवस्था अशी झाली होती, काही गडाबडा लोळत होत्या, काही एकमेकींशी भांडत होत्या, काही स्वतःलाच मारून घेत होत्या. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. ज्यावेळेस भगवान परमात्मा निघून जाणारे, भगवंत रथामध्ये बसले, एका जनार्दनी रथ गेला निघून, रथ निघून गेला. आणि रथ निघून गेल्याच्या नंतर भगवंताने अक्रूराला सांगितलं, हे अक्रूरा, मी तुझ्यासोबत आलोय, मी तुला काही मागत नाही, पण एक सांगू का, तू एकदा जाऊन बघ ना माझ्या गवळणींची काय अवस्था असेल. एकदा जाऊन बघ ना त्या काय करत असतील, एकदा तरी बघ. कारण मी त्यांचा प्राण असं काय, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, सगळं काही माझा भगवान परमात्मा आहे, त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. आणि सांगू तुम्हाला, त्या अक्रूराने सांगितलं, देवा मी जातो, पण तुम्हाला इथे झाडाखाली बसावं लागेल, तुम्हाला येता येणार नाही. देवाने मान हलवली, चालेल मी इथेच थांबतो, पण तू एकदा जाऊन बघ ना. आणि ज्यावेळेस अक्रूराने रथ मागे फिरवला ना आणि त्या ठिकाणी आला, बघतोय तर काय, काही गडाबडा लोळत होत्या, काही स्वतःला मारून घेत होत्या, काही अक्रूराला शिव्या देत होत्या बाबा. आणि ज्या वेळेस अक्रूर त्या नगरीमध्ये गेला ना, बघितलं डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत आहेत, अंतकरणाचा बांध फुटलेला आहे, मोठ्याने हंबरडा फोडतायत, कृष्ण परमात्म्याच्या नावाने रडतायत. आणि अक्रूर त्यावेळेस एका झोपडीमध्ये गेला. सगळ्या गवळणी आरडत वरडत होत्या, रडत होत्या. पण ज्या वेळेस अक्रूर त्या झोपडीमध्ये गेला ना, त्या झोपडीमध्ये एक चित्रलेखा नावाची गवळण, तिने एक कोरा कागद घेतलेला होता, तिने पेन हातामध्ये घेतलेला होता, शाईची दौत जवळ घेतलेली होती. आणि त्या कोरा कागदावर ती सुंदर असं भगवान परमात्म्याचं चित्र काढत होती. चित्र एवढं सुंदर काढलं होतं. त्या अक्रूराने ते चित्र बघितलं आणि अक्रूर म्हणला, ए चित्रलेखा, सगळं बाहेर रडतायत, तुला नाही का ग रडू येत, भगवंत सोडून गेलाय, तू येथे चित्र रेखाटत बसली. त्याने ते चित्र मन लावून बघितलं आणि तो खऱ्या देवाला विसरूनच गेला. पाहिली व्या वेद लावी बैसे जीवे जडोनी, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. एवढं सुंदर रूप त्या भगवंताचं बघितलं आणि एवढं सुंदर त्या भगवंताचं रूप बघितल्यानंतर अक्रूर बघतच राहिला. आणि अक्रूराने चित्रलेखाला प्रश्न केला, हे चित्रलेखा, चित्र फार सुंदर काढले ग, बघ ना ग चित्रलेखा, या चित्रातल्या कृष्णाला तू डोळे किती सुंदर काढलेत, या चित्रातल्या कृष्णाला तू तोंड किती सुंदर काढलंय, या चित्रातल्या कृष्णाला तू कान किती सुंदर काढलेत, या चित्रातल्या कृष्णाला तू हात किती सुंदर काढलेत, या चित्रातल्या कृष्णाच्या बघ ना ग, बघ ना चित्रलेखा, तू डोक्यावर मोरपीस किती सुंदर काढलाय, किती सुंदर हा भगवंत दिसतोय. पण चित्रलेखा, एक तुला विचारू का ग, तू नयन काढलेस, तू मुख काढलं, तू कर काढले, पण तू या चित्रातल्या भगवान परमात्म्याला पाय का काढले नाहीस, चरण का काढले नाहीस. त्यावेळेस त्या चित्रलेखा नावाच्या गवळणीने सांगितलं होतं, हे अक्रूरा, परत तुझ्यासारखा एखादा दृष्ट अक्रूर येऊ नये आणि माझ्या चित्रातल्या कृष्णाला घेऊन जाऊ नये, म्हणून मी याला पाय काढले नाही. अविनाश करी आपुली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. प्रेमच करायचं असेल ना भगवंतावर तर चित्रलेखासारखं प्रेम करा, जनाबाईसारखं प्रेम करा, मीराबाईसारखं प्रेम करा, मुक्ताबाईसारखं प्रेम करा. सांगू तुम्हाला, माझ्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. ऐकलंय कधी? जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या, आपले थोबाडा बोलत नाहीत. हे आपलं दुर्दैव आहे. त्याचं कारण आहे, जनाबाई महाराजांना देव दळण दळू लागायला येत होता. ऐकलंय तुम्ही? आपल्याला गिरणीवाला दळून देत नाही, तो म्हणतो लोड सिलिंग चालू आहे, 11 वाजता येणे डबा घेऊन जाणे. साधी ताकद आहे का महाराज? ती जनाबाई होती ना, म्हणून तिला देव दळण दळू लागायला यायचं. आपल्याला नाही देव दळण दळू लागायला येत, कारण आपली भक्ती तशी नाही आहे. जातं सासरचं, बाजरी सासरची, सोयाबीन सासरची, गहू सासरचे, जातं सासरचं, हां, आणि ओव्या ओव्या माहेरच्या. हां, बाबांनी सांगितलं ओव्या माहेरच्याच निघतात बघा म्हणले ताई. ओव्या माहेरच्या. जर बोरळ गावामधली ठकूबाई जात्यावर बसली आणि तिने जर ओवी चालू केली ना तर तिची ओवी ऐका बघा. मोहाच्या ग झाडा खाली
माझा भाऊ दारू पाडी, कोणी मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. अशी बोट मोडू मोडू ती ओव्या म्हणते बघा. बोरोड मधली ठकूबाई. जर तिला एखादा माणूस म्हणला काय ठकू ओव्या गोड म्हणते ग, एखादी ओवी नवऱ्याला म्हण ना ग, मग ती चालू करते. भर दिवाळीला दारू पेला, यानं फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जाळला, लोकांनी गद्यासारखा मारला. ओ शेजारी नात्या बाई. ती नवऱ्याला ओवी म्हणते. नवऱ्याला ओव्या म्हणताना नीट नाही म्हणत, पण सांगू तुम्हाला, ओव्याच म्हणायच्या असतील ना तर पांडुरंगाला म्हणा. आता कार्तिकीच्या दिंडीत एक मावशी आली होती, तिने ओव्या चालू केल्या. म्हणली ताई तुमचं कीर्तन झालं, एक ओवी म्हणू द्या ना. म्हणलं म्हणा ना. मग तिने चालू केलं. अरे अरे विठ्ठल तुझ्यात माझं मन रे, घेतला मोबाईल लावते तुला फोन रे. म्हटलं 10 वर्षाची असल्यापासून कीर्तन करते, अजून मला देवाचा नंबर मिळाला नाही, हिला कुठून मिळाला. म्हणते अरे अरे विठ्ठल तुझ्यात माझं मन रे, घेतला मोबाईल लावते तुला फोन रे. ती देवाला म्हणते बर का. देवांचाही तू रे देवन, माझा नंबर कर रे सेव. म्हटलं देव आता हिचा नंबर कसा सेव्ह करेल. ती देवाला म्हणते देवांचाही तू रे देव, माझा नंबर कर रे सेव, करमत नाही मला तुझ्या विन रे, घेतला मोबाईल लावते तुला फोन रे. अरे अरे विठ्ठल तुझ्यात माझं मन रे, घेतला मोबाईल लावते तुला फोन रे. ती देवाला म्हणते देवा माझा नंबर 108, तुझी न माझी पडली गाठ, करमत नाही मला तुझ्या विन रे, घेतला मोबाईल लावते तुला फोन रे. अरे अरे विठ्ठल तुझ्यात माझं मन रे, घेतला मोबाईल लावते तुला फोन रे. ती देवाला ओव्या म्हणते. सांगू तुम्हाला, ओव्याच म्हणायचे असेल ना तर जनाबाई सारखे म्हणा. म्हणा माझ्या पाठीमाग. ओव्या गाऊनी स्वरात, दासी जनीच्या घरात. आवाज. ओव्या गाऊनी स्वरात, दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊनी स्वरात, दासी जनीच्या घरात. ओव्या गाऊनी स्वरात, दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. स्वरात दासी जनीच्या घरात, ओ गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी माझा देती सुळावर. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी माझा देती सुळावर. तू दाविली की माया खरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कर
आपलंसं करायचं असेल ना, जनाबाई सारखं करा. अविनाश करी आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. सांगू, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. संत कबीरानी नामदेवांच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. अविनाश करी आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. या युक्तीप्रमाणे जीवन जगा. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुमची कीर्ती विश्वाच्या पाठीवर राहावी, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर छत्रपती संभाजी राजांसारखं जीवन जगा. सांगू तुम्हाला, नाव माणसाचं कुठेतरी तेव्हाच निघतं जेव्हा माणसाचं कर्तव्य चांगलं आहे. मला आल्या आल्या असं या गावामध्ये पाटील सरांनी सांगितलं की ताई, आमचं गाव व्यसनमुक्त आहे. टाळी वाजवा एकदा या गावाकरता. आमच्या गावातली तरुण व्यसन करत नाहीत. आता मी काय तुमच्या गावात रोज येत नाही, पण किती माणसाने अभिमानाने सांगितलं. बघा, गावाचं नाव तेव्हा निघतंय जेव्हा गावातली तरुण चांगली असतील. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगा तो शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार तो हरी नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. दुसरं सांगितलं की आमच्या गावातले तरुण एवढे चांगले आहेत की आई वडिलांना जीव लावतात, आई वडिलांना सांभाळतात. सांगू तुम्हाला, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्हाला वाटत असेल ना कीर्ती विश्वाच्या पाठीवर राहावी, तर एकच करा, आई वडिलांना कधी विभक्त भाऊ होताना बघून देऊ नका. कारण सगळ्यात महत्वाचं तेच आहे. तुम्ही म्हणाल का ताई, कारण सांगू, आजपर्यंत मी घराच्या वाटण्या होताना बघितल्या होत्या, भांड्या कुंड्याच्या वाटण्या होताना बघितल्या होत्या, कपड्याच्या वाटण्या होताना बघितल्या होत्या, जमिनीच्या वाटण्या होताना बघितल्या होत्या. दुर्दैव माझ्या डोळ्याचं आहे की 2024 मध्ये मी आई बापाच्या वाटण्या होताना बघतीये. म्हणून कुठेतरी मनाला खंत वाटली आणि स्वतःच एक कविता तयार केली. सकाळ सकाळी दोन्ही सुना लागल्या कलकलू, गप्प बसणारे नवरे मग हळूच लागले बोलू. बोलता बोलता हमरी तुमरी बाचाबाची वाढली. 50 वर्षाच्या धाकट्यानं मग एक नवी युक्ती काढली. म्हटलं, दादा, संसार अंगणात एकत्र आपलं काही पटणार नाही. वेगळं निघाल्याशिवाय घरातला प्रश्न सुटणार नाही. थोरल्या नाही होकार दिला. पंचायत बोलवायला गावामध्ये निघून गेला. घरदार सामानाचे 2 हिस्से होऊ लागले. लुकलुकणारे डोळे आई बापाचे एकमेकाकडे बघू लागले. तो बाप आईला म्हणतोय, अगं, भरल्या धरल्या घराची किती ग स्वप्न रंगवली होती. पोटाला चिमटा देऊन लक्ष्मी काढी काढी कमवली होती. झालं का रे सगळं वाटून. गावातल्या सरपंचाने प्रश्न केला. अडखळल्या आवाजात थोरला हळूच बोलून गेला. बाबांचा दवाखाना माझ्याकडून झेपणार नाही, त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. ऐकून त्यांचं बोलणं दोघांचं काळीज फाकलं आणि जन्मदात मन त्या बापाचं विधात्याला म्हणू लागलं, हे देवा, असला दिवस दाखवण्याआधी मला तू वांजोट का नाही केलंस, वांजोट का नाही केलंस. सांगू तुम्हाला, बापाची किंमत तेव्हा माणसाला कळते. एखाद्या मुलाचा ऐन तरुणाईत बाप मरावा, पोराचं लग्न जवळ आलेलं असावं आणि घराची जबाबदारी पोराच्या अंगावर पडावी, मग बापाची किंमत खऱ्या अर्थानं कळते. आई जरी घराचा कळस असली ना, तर बाप घराचा पाया आहे. तुम्ही बिल्डिंग 10 मजली बांधा, 15 मजली बांधा, 20 मजली बांधा, त्या बिल्डिंगचा पाया जर भक्कम नसेल ना, तुमची बिल्डिंग केव्हा कोसळून जाईल सांगता येत नाही. म्हणून सांगते, बाप घराचा पाया आहे. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. होटामध्ये हसू जरी कनावा कला, होटामध्ये हसू जरी कनावा कला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर,
कुमगाया बापर. निघून गेल्यावर रडत बसण्यात काहीच फायदा नाही. माझा वेळ संपलेला आहे. अविनाश करी आपुली आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. या युक्तीप्रमाणे तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्हाला वाटत असेल ना कीर्ती विश्वाच्या पाठीवर राहावी. 2 मिनिटं घेणारे जाता जाता सांगून जाईल तुम्हाला. छत्रपती संभाजी राजांसारखं जीवन तुम्ही जगा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक ही शंभू राजा था. ज्यावेळेस छत्रपती संभाजी राजांना औरंगजेबाने पकडलं होतं ना, स्वतःच्या मेवण्याने गद्दारी केली गणोजी शिर्केने आणि पकडून दिलं. ज्यावेळेस संभाजी राजांना पकडलं त्यावेळेस संभाजी राजांना विचारण्यात आलं, बोल संभा धर्म सोडतोस का. संभाजी राजांनी सांगितलं, नाही नाही, तुझ्यासारखे हजारो जरी औरंगजेब माझ्या समोर उभे राहिले ना तरी मी धर्म नाही सोडणार, नाही धर्माशी गद्दारी करणार. त्या औरंगजेबाने सांगितलं, शेवटचं विचारतोय धर्म सोडतोस का. नाही सांगितलं. जसं आपण सळाया तप्त सळाया तापवल्या आणि संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये घातला. जसं आपण चेंडू खेळतो ना तसं बुबळं काढून संभाजी राजांच्या डोळ्याशी औरंगजेब खेळत होता. तरी देखील सांगितलं, नाही नाही औरंग्या, मी नाही धर्म बदलणार. एवढं बोलतोय म्हणून माझ्या संभाजी राजांची जीभ छाटली. तरी देखील संभाजी राजांनी सांगितलं, नाही, जगेल तर या महाराष्ट्राकरता आणि मरेल तर या महाराष्ट्राकरता. औरंग्या, माझी जात गद्दारीची नाही आहे. सांगू तुला, मी नाही धर्म बदलणार. माझ्या संभाजी राजांचं अंग आपण जसं काकडी सोलतो ना त्याप्रमाणे सोललं होतं आणि अंगाला मीठ लावलं. तरी देखील माझ्या संभाजी राजांनी सांगितलं होतं, औरंग्या, नाही नाही, मी नाही धर्म बदलणार. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपल्यासाठी रडत राहिले. आणि सांगू तुम्हाला, खऱ्या अर्थानं आज या महापुरुषांची गरज आहे. माझे संभाजी राजे गेले गुढीपाडव्याच्या दिवशी त्या मुघलांनी, त्या औरंगजेबानी, त्या दृष्टानी संभाजी राजांचं मुंडकं छाटलं आणि मुंडक्याची गुढी वडू गावामध्ये उभारली होती. तरी देखील संभाजी राजांनी सांगितलं, नाही नाही औरंग्या, तुझ्यासारखे हजारो जरी औरंगजेब झाले ना तरी मी नाही धर्म बदलणार. तुम्हाला जीवन जगायचं असेल ना तर धर्माशी एकनिष्ठ राहा. सांगू तुम्हाला, धर्माशी जर तुम्ही एकनिष्ठ राहिलात ना, तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. तुमची कीर्ती या विश्वाच्या पाठीवर राहील. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, जन्मदात्या आई वडिलांच्या चरणी अर्पण आपल्याला करायची. एकदा सर्वांनी हात वरती करा आणि सुंदर मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आपल्या हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा दिवस जर कोणता असेल ना तर 22 जानेवारीचा दिवस आहे. त्या दिवशी माझे प्रभू रामराया सिंहासनावर बसणार आहेत. सगळ्यात लांछनापद गोष्ट होती. आजपर्यंत माझे प्रभू वनवासात होते, राहुटीमध्ये राहत होते, पण आज माझे प्रभू रामराया सिंहासनावर 22 जानेवारीला बसणार आहेत. सगळ्यांना एकच आशा लागून राहिलेली आहे 22 जानेवारीची. प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द फुटतोय बघा. प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द बाहेर निघतोय, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. तू
का म्हणे का मरणेची सरे तुका 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 म्हणे का मरणेची सर तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची रे कीर्ती मागे उत्तमाची रे कीर्ती मागे हेरते मायेका दुखाची जनते हेरते मायेका दुखाची जन उत्तमाची रे कीर्ती मागे उत्तमाची रे कीर्ती मागे येरते माईक दुःखाची जनती येरते माईक दुःखाची जनती नाही आदियांती अवसान नाही ना हा
नाही आजी अंती ना नाही आजी अंती 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 अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान 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 नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान येरती माई कदाची येरती माई कदाची विठ्ठल जे जे विठ्ठल